नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षदा ठाणगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आपण आर्विक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चॅनल व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर त्याला लाईक व शेअर करायलाही विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, मागील काही लेक्चरमध्ये आपण टेन्स पाहिले होते। टेन्सचे जे महत्त्वाचे 3 प्रकार आहेत आणि त्याचे जे सब टाइप्स आहेत ते आपण मागील लेक्चरमध्ये पाहिले होते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन ग्रामर टॉपिकला सुरुवात करणार आहोत की ज्याच्यावर प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एग्जाममध्ये प्रश्न विचारलाच जातो असा टॉपिक म्हणजेच चेंज द व्हॉइस। चेंज द व्हॉइस यालाच मराठीमध्ये प्रयोग बदल असे म्हणतात। मराठीमध्ये प्रयोग बदल, व्हॉइस म्हणजे प्रयोग आणि चेंज म्हणजे बदल। प्रयोग बदल। when there is interaction between a subject, verb and object, that is known as a voice. When there is a interaction between a subject, verb and object, that is known as a voice. In voice there are 2 types. See everyone, first one active voice, and the second type that is a passive voice. ॲक्टिव्ह मीन्स यालाच मराठीमध्ये कर्तरी प्रयोग म्हणतात पहा, कर्तरी। आणि पॅसिव्ह म्हणजे कर्मणी। सी एव्हरीवन, व्हॉट इज मीन बाय ॲक्टिव्ह व्हॉइस? ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय? when at the beginning of a sentence subject is given, that is known as active voice. When at the beginning of a sentence subject is given, that is known as a active voice. And when at the beginning of a sentence object is given, that is known as a passive voice. We are now see this, whatever we learn the definition we are going to learn with the help of the example. See everyone, the example: Neha reads a book. पहा, या वाक्यामध्ये नेहा हा कर्ता आहे, म्हणजे नेहापासून वाक्याची सुरुवात झालेली आहे। दॅट इज नोन ॲज अ सब्जेक्ट. रीड्स इज अ वर्ब अँड अ बुक इज अ ऑब्जेक्ट. See, whatever I told you, when there is interaction between subject, verb and object, that is known as a voice. And we are going to learn the first one, that is an active voice. So, Neha reads a book. या वाक्यामध्ये पहा, नेहा म्हणजेच कर्ता आहे। पहा, नेहा सब्जेक्ट आहे म्हणजेच काय, कर्ता आहे। कर्त्याने वाक्याची सुरुवात झालेली आहे म्हणून याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात। तर पॅसिव्ह व्हॉइस, व्हॉट इज मीन बाय पॅसिव्ह व्हॉइस? पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय आपण शिकलो, तर ॲट द बिगिनिंग ऑफ अ सेंटेन्स ऑब्जेक्ट इज गिवन, दॅट इज नोन ॲज अ पॅसिव्ह व्हॉइस. सो वी आर गोइंग सी सेम examples now we are writing in a passive voice. So at that time what we want to do, we want to take first object. So we are writing here first in passive voice example, first object, that is a book. See everyone, reads indicate it is a present tense, simple present tense. So we are using here the helping verb that we are using in a present tense. So a book, that is a singular. That's why is a correct helping verb here. A book is. Then here reads is given there. We always, when we are writing any sentences passive voice, we want to write the third form. So that is here read. Same spelling is there, only that pronunciation is changed. A book is read by we want to add by whom, and here the Neha is given, so we want to write Neha at last. When I is given, we want to write me. She is given by her. He, him. They, them. We, us. पहा, आय म्हणजेच जर वाक्याची सुरुवात या ठिकाणी आय झालेली असेल तर बाय मी या ठिकाणी म्हणायचं आहे। बाय मी म्हणजेच आपल्याला याचा वापर कशामध्ये, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचा आहे की ऑब्जेक्ट प्लेसला। ज्यावेळेस शी असेल त्यावेळेस हर या ठिकाणी वापरायचं आहे, ही असेल त्यावेळेस हिम, दे असेल देम, वी असेल अस आणि यू असेल तर
यूज त्या ठिकाणी वापरायचं आहे पहा. लास्टला यू असेल तर त्या ठिकाणी यूजचा आपल्याला वापर करायचा आहे पहा. आता हे जे ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस आहे पहा, काय प्रश्न विचारला जातो तर ॲक्टिव्ह व्हॉइस दिलं असतं की त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करा, आणि कधीतरी एखाद्या वेळेला त्या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस दिले असतं त्याचं ॲक्टिव्ह व्हॉइस त्या ठिकाणी करावं लागतं पहा. मग ज्यावेळेस आपण व्हॉइस चेंज करणार आहोत तर त्यावेळेस ते कशानुसार करायचं आहे पहा, तर व्हॉइस चेंज करताना या ठिकाणी ग्रामरमधील जे टेन्स आहे पहा, टेन्सवर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. त्यानंतर जे इम्परेटिव्ह आहे पहा, इम्परेटिव्ह सेंटेन्सवर या ठिकाणी प्रश्न असतात. त्याचबरोबर जे मॉडेल्स पहा, मॉडेल्सचा आपण सेंटेन्समध्ये वापर करतो ते मॉडेल्स. त्याचबरोबर लास्ट जे WH क्वेश्चन्स आहेत पहा, WH क्वेश्चनच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करता येतं. म्हणजे ह्या 4 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला या ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये शिकायच्या आहेत. तर आज आपण या ठिकाणी टेन्स पाहणार आहोत की त्या ठिकाणी टेन्स दिला असेल तर त्याचं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं आहे. तर पहिला टेन्स आपण या ठिकाणी पाहूया, सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे जर त्या ठिकाणी ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य दिले असेल तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं आहे पहा. त्यासाठी मी 2 एक्झाम्पल या ठिकाणी लिहिते. अगोदर आपण पहिलं एक्झाम्पल पाहूया. सुधा रिस्पेक्ट्स द टीचर. ज्यावेळेस आपण ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करतो त्यावेळेस पहिली महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी कोणता सब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे ते पहिल्यांदा त्या ठिकाणी शोधून काढायचं. ते शोधल्यानंतर इट इज at the beginning of sentence subject is there, means it is an active voice. Now we want to change this one in a passive voice. So what we are writing first? We want to write first the teacher, object the teacher. Respects indicate it is a simple present tense, म्हणून या ठिकाणी simple present tense मधलं helping verb. The teacher is वर्बचा थर्ड फॉर्म नेहमी पास्ट पार्टिसिपल. ज्यावेळेस आपण ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करतो त्यावेळेस वर्बचा वाक्यामध्ये म्हणजे ॲक्टिव्हमध्ये प्रेझेंट फॉर्म दिलेला असेल किंवा पास्ट फॉर्म दिलेला असेल तर आपल्याला ज्यावेळेस पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे V3 म्हणजेच फक्त पास्ट पार्टिसिपल्स त्या ठिकाणी यूज करायचा आहे. म्हणजे आपण इथे लिहिणार द टीचर इज रिस्पेक्टेड. ह्या वर्ब नंतर आपल्याला बाय वापरायचं आहे. बाय सुधा. पहा हे आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं एक वाक्य. आणखी एक वाक्य आपण या ठिकाणी घेणार आहोत. युअर अंकल टीचेस अस इंग्लिश. हे वाक्य थोडंसं वेगळं आहे. पहा दुसरं जे वाक्य मी या ठिकाणी घेतलेलं आहे ते थोडंसं वेगळं आहे. याच्यामध्ये 2 ऑब्जेक्ट दिलेले आहेत. 2 ऑब्जेक्ट या ठिकाणी आहेत. पहिलं म्हणजे अस आहे त्याला म्हणतात इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि डायरेक्ट इंग्लिश जे आहे बा ते आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. इंग्लिश आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. मग जर सेंटेन्समध्ये तुम्हाला इनडायरेक्ट आणि डायरेक्ट दोन्ही ऑब्जेक्ट बरोबर दिलेले असतील तर त्यावेळेस ते आपण कसं या ठिकाणी सॉल्व करायचं आहे पहा. 2 पद्धती आहेत. 2 पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लिहू शकता ॲक्टिव्हचं पॅसिव्ह, की तुम्ही डायरेक्ट ऑब्जेक्टने सुरुवात करू शकता किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्टने त्या ठिकाणी तुम्ही सुरू करू शकता पहा. तर पहिलं इंग्लिश आपण डायरेक्ट ऑब्जेक्टने पाहूया पहा. इंग्लिश प्रेझेंट टेन्स आहे म्हणून प्रेझेंट टेन्स मधलं हेल्पिंग वर्ब इंग्लिश इज. थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब इंग्लिश इज टॉट. इंग्लिश इज या ठिकाणी पहा थर्ड फॉर्म आपण घेतलेला आहे. इंग्लिश ऑब्जेक्ट घेतलेला आहे. इंग्लिश इज टॉट. इंग्लिश इज टॉट टू अस बाय योर अंकल. पहा आपण वाक्यामध्ये काय केलेलं आहे, डायरेक्ट ऑब्जेक्टने सुरुवात केलेली आहे म्हणून इंग्लिश इज टॉट टू अस बाय युअर अंकल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी टूचा वापर करावा लागलेला आहे. कशाचा? टूचा वापर या ठिकाणी करावा लागलेला आहे. आणि जर तुम्ही याची सुरुवात इनडायरेक्टने करणार असाल, याची सुरुवात जर इनडायरेक्टने तुम्हाला करायची असेल म्हणजे या ठिकाणी अस आहे. असच्या जागेवर आपल्याला वी वापरावं लागेल. असच्या जागेवर आपल्याला त्या ठिकाणी वी वापरावं लागेल. म्हणजेच वी
वी. आता वी आहे, वी बरोबर करेक्ट हेल्पिंग वर्ब त्या ठिकाणी इज येणार नाही, तर ते त्या ठिकाणी आर करेक्ट आहे, म्हणून आपल्याला आर लिहायचं आहे. वी आर. त्यानंतर आपल्याला काय वापरायचं, हेल्पिंग थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब, वी आर टॉट. वी आर टॉट. यानंतर काय घ्यायचं आहे पहा, यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे लास्ट जे आपलं डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, ते डायरेक्ट ऑब्जेक्ट त्या ठिकाणी घ्यायचं आहे पहा. वी आर टॉट इंग्लिश बाय युअर अंकल. युअर अंकल पहा, ह्या एक्झाम्पलच्या साह्याने युअर अंकल टीचेस अस इंग्लिश. यामध्ये दोन ऑब्जेक्ट दिलेले आहे, एक इनडायरेक्ट आणि डायरेक्ट. आपण दोन पद्धतीने याचा आन्सर लिहू शकता पहा. आन्सर लिहिताना आपल्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्टने सुरुवात करायची आहे किंवा डायरेक्ट ऑब्जेक्टने, दोन्ही पद्धतीने लिहिलेले आन्सर या ठिकाणी बरोबर आहे पहा. याच्या साह्याने, या दोन एक्झाम्पलच्या साह्याने आपण या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिलेला आहे. चला तर मग पुढे आपण सिंपल पास्ट टेन्सचं एक्झाम्पल पाहूया. सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स दिला असेल तर ॲक्टिव्हचं पॅसिव्ह वाईज कसं करायचं पहा. राम मेड काइट्स. राम मेड काइट्स. सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट वर्ब and object given is active I, so we want to change into passive I. Now see, made is here in the sentence. Made is given there. Made indicate it is a simple past tense. Verb second form is used here, that's why it is a simple past tense. So we are writing with the kites. Object we want to write first in passive voice. So kites. Kites is a plural, so we want to use here the plural helping verb that we are using in a past tense. So that is what kites were. Kites were made by Ram. Made by राम. आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी पाहणार पहा. द पिओन ओपन द गेट. द पिओन ओपन द गेट. या वाक्यामध्ये पहा, द पिओन सब्जेक्ट, ओपन वर्ब अँड द गेट ऑब्जेक्ट. सो पॅसिवाइज करताना आपल्याला सुरुवात करायची आहे ऑब्जेक्टने, म्हणून आपण लिहिणार आहोत पहिल्यांदी द गेट. द गेट सिंग्युलर आहे म्हणून या ठिकाणी वॉज. द गेट वॉज. त्यानंतर आपल्याला याचा वर्बचा थर्ड फॉर्म तोच येणार आहे, म्हणजे ओपनच या ठिकाणी राहणार आहे पहा. द गेट वॉज ओपन्ड बाय द पिओन. बाय द पिओन. म्हणजे या दोन एक्झाम्पलच्या साहाय्याने आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. जर त्या ठिकाणी सिंपल टेन्स, सिंपल पास्ट टेन्स दिला असेल तर ज्या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स दिलेला आहे तर त्याचं ॲक्टिव्ह टू पॅसिवाइज कसं करायचं आहे पहा. उदाहरण सोडवत असताना म्हणजे ॲक्टिव्हचं पॅसिवाइज करत असताना जे ऑब्जेक्ट आहे पहा, ते जर त्या ठिकाणी सिंग्युलर असेल तर सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरा, आणि ते जर त्या ठिकाणी प्लुरल असेल तर प्लुरल आपल्याला त्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे पहा. यानंतर आपण पुढे पाहूया सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स. तर त्याचं एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिते. आय शॅल पोस्ट द लेटर्स. आय शॅल पोस्ट द लेटर. पहा आय शॅल आहे, या ठिकाणी शॅल इंडिकेट व्हॉट, दॅट इज अ फ्युचर टेन्स. शल आणि V1चा म्हणजे या ठिकाणी वर्बचा फर्स्ट फॉर्म दिलेला आहे, म्हणजेच ते सेंटेन्स सिंपल फ्युचर टेन्स आहे पहा. यावेळेस सुद्धा या ठिकाणी काय सब्जेक्ट, पोस्ट आहे वर्ब आणि द लेटर इज ऑब्जेक्ट अँड दिस इज नोन ॲज अ हेल्पिंग वर्ब. सो अगेन वी वॉन्ट टू स्टार्ट विथ द ऑब्जेक्ट. सो वी आर रायटिंग फर्स्ट द लेटर. देन हिअर वी वॉन्ट टू राईट बी. A letter, the letter will be. What we want to write here? Will be. The letter will be. Here shall is given there. See everyone. I shall.
but we are using shall only with the I and we. So when we here the later we are writing, that's why we are writing here will. Same we don't want to use here. म्हणजे या ठिकाणी shall दिला आहे म्हणजे shallचाच वापर करायचा असं नाही, तर आपलं जे ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्ट नुसार आपल्याला या ठिकाणी shall आणि will चा वापर करायचा आहे. म्हणजेच the later will be posted, वर्बचा थर्ड फॉर्म, posted by me. बाय मी, या ठिकाणी आय आहे, आयचं मी होतं म्हणून आपण या ठिकाणी लास्टला मी लिहिलेलं आहे पा. द लेटर विल बी पोस्टेड बाय मी. आणखी काय एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. शी विल राईट नॉवेल. शी विल राईट अ नॉवेल. पुन्हा या ठिकाणी पहा सब्जेक्ट हे हेल्पिंग वर्ब आहे, वर्ब आहे आणि अ नॉवेल इज अ ऑब्जेक्ट. अ नॉवेल हे ऑब्जेक्ट आहे पहा. त्याचा आन्सर लिहिताना पुन्हा आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्टने सुरुवात करायची आहे. म्हणजे आपण लिहिणार अ नॉवेल विल बी रिटन. राईटचा थर्ड फॉर्म रिटन होतो म्हणजे आपल्याला या ठिकाणी रिटन लिहायचं आहे. अ नॉवेल विल बी रिटन बाय हर. बाय हर शी आहे म्हणून आपण या ठिकाणी लास्टला हर लिहिलेला आहे पहा. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी काय पाहिलंय की सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स किंवा सिंपल फ्युचर टेन्स त्या ठिकाणी दिला असेल तर त्याचं ॲक्टिव्ह टू पॅसिव्हाइज कसं करायचं आहे पहा. यानंतर आपण पुढे पाहूया. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य दिलेलं असेल तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य जर त्या ठिकाणी दिलं असेल तर त्याचं ॲक्टिव्ह टू पॅसिव्हाइज कसं करायचं आहे पहा. मी या ठिकाणी एक्झाम्पल लिहिते. रमा इज कटिंग द पेपर. रमा इज कटिंग द पेपर. पहा दिलेल्या वाक्यामध्ये कटिंग आहे. इज कटिंग इंडिकेट दॅट इज अ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर आपल्याला यावेळेस काय करायचं आहे पहा. सब्जेक्ट हे आहे हेल्पिंग वर्ब, हे मेन वर्ब प्लस आय एन जी या ठिकाणी आहे अँड द पेपर इज अ ऑब्जेक्ट. ॲक्टिव्हाइज दिले त्याचं पॅसिव्हाइज करायचं म्हणजेच आपल्याला कशाने सुरुवात करायची आहे. द पेपर. द पेपर या ठिकाणी द पेपर सिंग्युलर आहे म्हणून मी या ठिकाणी इज लिहिणार आहे पहा. दिलेल्या वाक्यामध्ये रमा इज कटिंग या ठिकाणी इज आहे, ते सेम इज मी या ठिकाणी घेतलेलं नाही. तर आपल्याला जे ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टनुसार या ठिकाणी काय करायचं आहे हेल्पिंग वर्बचा वापर करायचा आहे पहा. द पेपर इज. आता ज्या वेळेस या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य दिलं असेल तर त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी बिंगचा वापर करायचा पहा. BEING बिंग. द पेपर इज बिंग कट बाय रमा. पहा या ठिकाणी मी कट लिहिलेला आहे. काय लिहिलं आहे कट. कटचा फर्स्ट सेकंड थर्ड फॉर्म सेमच आहे म्हणून या ठिकाणी कटचं कटच आलेलं आहे. त्याला ED वगैरे आपण प्रत्यय लावू शकत नाही. त्यानंतर आपण दुसरं पाहूया. आपण अजून एक एक्झाम्पल. ही इज वॉचिंग द मूवी. ही इज वॉचिंग द मूवी. ही इज वॉचिंग द मूवी या वाक्यामध्ये सब्जेक्ट हे आहे हेल्पिंग वर्ब, त्यानंतर मेन वर्ब प्लस ING आणि या ठिकाणी आहे पहा ऑब्जेक्ट. तर आपण सुरुवात करूया ऑब्जेक्टने. द मूवी. द मूवी इज बिंग. द मूवी इज बिंग वॉच्ड. WATCHED हा त्याचा थर्ड फॉर्म आहे पहा. द मूवी इज बिंग वॉच्ड बाय हिम. ही या ठिकाणी करता आहे म्हणून ॲट लास्ट आपल्याला त्या ठिकाणी हिम लिहायचं आहे पहा. तर हे आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये ॲक्टिव्हाइज दिलं असेल तर त्याचं पॅसिव्हाइज कसं करायचं आहे पहा. पुढे आपण पाहूया पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स. त्याचं एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहित आहे पहा. आय वॉज सॉल्विंग द फ्रॅक्शन एक्झाम्पल्स.
आय वॉज सॉल्विंग द फ्रॅक्शन्स एक्झाम्पल्स. तर पहा या ठिकाणी वॉज आहे, पहा वॉज दिलेला आहे. वॉज इंडिकेट इट इज अ पास्ट कंटिन्युअस टेन्स. सो या ठिकाणी सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, हे आहे मेन वर्ब, त्यानंतर द फ्रॅक्शन एक्झाम्पल हे ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे. पहा ऑब्जेक्ट या वाक्यामध्ये दिलेलं आहे. तर हे गिवन आहे ॲक्टिव्ह वॉइस. याचं पॅसिव्ह वॉइस करताना काय करायचं आपल्याला, पहिल्या पद्धतीप्रमाणेच पुन्हा या ठिकाणी ऑब्जेक्टने सुरुवात करायची आहे. म्हणजे आपण लिहिणार द फ्रॅक्शन्स एक्झाम्पल्स. पहा या दिलेल्या वाक्यामध्ये आय वॉज म्हणजे वॉज हेल्पिंग वर्ब आहे, परंतु या ठिकाणी द फ्रॅक्शन्स एक्झाम्पल म्हणजे ते प्लुरल आहे, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, वेअर लिहायचं आहे. पहा द फ्रॅक्शन्स एक्झाम्पल्स वेअर बीइंग पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे, म्हणून त्या ठिकाणी बीइंगचा वापर करायचा आहे. बीइंग बाय मी, या ठिकाणी करता आय आहे, म्हणून आपण ॲट लास्ट त्या ठिकाणी मी लिहिले आहे. पहा बाय नंतर मीचा वापर केलेला आहे. आणि आणखी एक एक्झाम्पल पाहूया. पहा दे वेअर बाईंग, they were buying the red shirt. रेड शर्ट या ठिकाणी मी सिंग्युलर घेतलेला आहे कारण तुम्हाला ते समजण्यासाठी. वॉज आपल्याला या ठिकाणी वापरावं लागणार आहे. पहा पुन्हा या एक्झाम्पलमध्ये सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, हे आहे मेन वर्ब आणि दिलेला आहे ऑब्जेक्ट. तर आपण ऑब्जेक्टने सुरुवात करणार आहोत, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा घ्यायचं द रेड शर्ट. द रेड शर्ट. आता या वाक्यामध्ये पहा द रेड शर्ट, शर्ट हे सिंग्युलर दिलेलं आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी वॉज वापरायचे. द रेड शर्ट वॉज. कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून बीइंग, वॉज बीइंग. त्यानंतर जे मेन वर्ब आहे त्याचा थर्ड फॉर्म तो आहे बॉट. बाय देम, दे आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला बाय नंतर देम वापरावं लागणार आहे. पहा तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्ह वॉइस म्हणजे काय आणि पॅसिव्ह वॉइस म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. तसेच जर सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स किंवा सिम्पल फ्युचर टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस टेन्स जर दिलेला असेल तर त्याचं ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह वॉइस कसं करायचं आहे ते या ठिकाणी पाहिलेलं आहे. पहा यानंतर जो तिसरा प्रकार आहे या ठिकाणी तो म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. पहा फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये या ठिकाणी आपण ॲक्टिव्हचं पॅसिव्ह वॉइस करू शकत नाही, म्हणून आपण तो या ठिकाणी घेतलेला नाही आहे. पहा तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये काय पाहिलं आहे की टेन्सनुसार ॲक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस कसं करायचं आहे. तर पुढील लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी परफेक्ट टेन्स, त्यानंतर जे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे किंवा मॉडेल्सचा वापर करून आपल्याला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं आहे हे आपण पुढील लेक्चरमध्ये पाहूया. आपण आर्विक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर त्याला लाईक व शेअर करायलाही विसरू नका. आणि पुढील लेक्चर या ठिकाणी आवर्जून पहा की ज्यामध्ये आपल्याला पुढचा जो महत्त्वाचा भाग आहे या ठिकाणी आपल्याला तो चेंज द व्हॉइसचा पुढचा भाग कंटिन्यू करायचा आहे. पहा थँक्यू.